नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर गेल्या वर्षी 2023-24मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा जे काही झालेली होती त्या गणित व मराठी या पेपरचे संपूर्ण स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. या अगोदर बरेचसे आपण APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेबद्दल आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले होते. सिंधुदुर्गमध्ये 9 तारखेला परीक्षा आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच आपण सर्व स्कॉलरशिप त्याच्यामध्ये 5वी स्कॉलरशिपचे असतील, वेगवेगळे मंथन परीक्षा असतील, प्रज्ञाशोध परीक्षा असेल, BDS असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, या सर्व परीक्षेचे मोफत मार्गदर्शन आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण आज बघूया, आपण प्रश्नाला चालू करूया. बघा, तर या ठिकाणी 1 ते 3 यासाठी ही सूचना आहे. म्हणजे या उतार्यावरती जो आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते 3 प्रश्न या उतार्यावरती विचारलेले आहेत. 3 प्रश्न बघा. तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे दुसरे नाव काय आहे? आता भावार्थ दीपिका यानं म्हटलेलं बघा, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिला, त्यालाच भावार्थ दीपिका असे म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वरी काय आहे नाव त्याचं? ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वरांना किती भावंडे होती? भावंडे म्हणजे बहीण भाऊ किती होते? आता या ठिकाणी दिलेलं बघा, संत निवृत्तीनाथ हे त्यांचे वडील बंधू. आता वडील बंधू म्हणजे काय? वडिलाचे बंधू या ठिकाणी, बरोबर आहे. संत सोपानदेव मुक्ताबाई, संत सोपानदेव हे त्यांची लहान भावंडे. संत सोपानदेव मुक्ताबाई म्हणजे याचा अर्थ काय झाला? संत सोपानदेव आणि मुक्ताबाई म्हणजे त्यांना 2 भावंडे होती. किती भावंडे होती? 2 भावंडे होती या ठिकाणी. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांना वडील बंधू कोण होते? निवृत्तीनाथ. आताच पाहिलं आपण, संत ज्ञानेश्वर वडील बंधू कोण होते? निवृत्तीनाथ. म्हणजे उतार्यावरील प्रश्न व्यवस्थित आपण उतारा वाचून त्या ठिकाणी आपण सोडवला पाहिजे. आता कवितेवरती प्रश्न आहे. 4 ते 6 साठी हा प्रश्न आहे. बघूया, 4 ते 6 साठी. वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दल वर्णन आले आहे? वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दल वर्णन आले? आपण कविता वाचूया. दूध भाकरी मजेस खातो. बघा, दूध भाकरी मजेस खातो, भूभू करुनी पहारा सांगतो. भूभू करुनी पहारा सांगतो, खुशाल झोपा आम्हास सांगतो, शेताचीही राखण करतो. आता दूध भाकरी मजेस खातो, भूभू कोण करतो? कुत्रा हा प्राणी. भूभू कोण करतं? कुत्रा हा प्राणी. आणि रात्री आपल्या घराची पण राखण करतो आणि शेताची पण राखण करतो. धन्यापरी करी खरी माया, सेवा करण्या तत्पर काया, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागृत असतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी कोणता प्राणी आलेला आहे? कुत्रा प्राणी आलेला आहे. तर मालक या शब्दाबद्दल कोणता शब्द आलाय? बघा, मालक या शब्दाबद्दल धन्यापरी हा शब्द इथं आलेला आहे. बघा, धन्यापरी. धनी म्हणजे मालक या ठिकाणी. धनी म्हणजे काय? मालक. बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिल्या 4थ्या प्रश्नाचं उत्तर कुत्रा, मालक म्हणजे धनी. आणि कवितेत वर्णन केलेल्या प्राण्याचा कोणता गुण आलेला आहे? इमानी, इमानदार. इमानी, इमानदार. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मी आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिले. मी आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिले. आता या ठिकाणी इंद्रधनुष्याला त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. मग इंद्रधनुष्य हा शब्द बघा काय आहे? कसा इंद्रधनुष्य आहे? हो, सप्तरंगी. म्हणजे इंद्रधनुष्य सप्तरंगी आहे. म्हणजे सप्तरंगी हे विशेषण झालं. मग विशेषण कोणाला असतं? नामाला विशेषण असतं. म्हणजे इंद्रधनुष्य काय आहे? नाम आहे. शुद्ध शब्द ओळखा. 8वा प्रश्न बघा, अंगण. अंगण हा शब्द कसा असतो?
अंगण हा शब्द बघा अशा पद्धतीने असतो, अवर अनुस्वार असतो, अवर, अंगण. समजलं का? म्हणजे हा शुद्ध शब्द नाही, बरोबर आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे निबंध. निबंध कसा असतो? नि ब वर अनुस्वार असतो, निबंध, निबंध. आणि संसार कसा असतो? स वर अनुस्वार असतो, संसार. म्हणजे या ठिकाणी पहिला, दुसरा आणि चौथा हा शुद्ध शब्द नाही, काश्मीर हा शब्द शुद्ध शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर येतं. पुढे बघा 9वा प्रश्न, खालील वाक्यातील भविष्य काळातील क्रियापद ओळखा. खालील वाक्यातील भविष्य काळातील क्रियापद ओळखा. आता भविष्य काळात क्रियापद म्हणजे काय? वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू असलेला, भूतकाळ म्हणजे घडून गेलेला, आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे होणारा. बरोबर आहे. आता उदाहरण म्हणजे काय? पाहिले, मी त्याला पाहिले. मग ही भविष्य काळात आहे का? नाही. म्हणजे मी त्याला पाहिले होते असं पण आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तो एक तर झालेला काळ किंवा वर्तमान काळ. लिहितो, मी पत्र लिहितो, वर्तमान काळ. मी पत्र वाचले, भूतकाळ. बघा, मी, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एक वाक्य आपण तयार करू, खाणार. मी घरी जाऊन भाजी भाकर खाणार. म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय झालं? खाणार. काय येतं? खाणार हे भविष्यकाळी क्रियापद आहे. पुढे बघा, एकवचनी नाम ओळखा. एकवचनी नाम ओळखा. या ठिकाणी एकवचनी नाम ओळखा. तर या ठिकाणी एकवचनी नाम ओळखामध्ये बघा, मडकी, तळी, कावळे, मूळ. बरोबर आहे. मूळ हा शब्द, मूळ हा जो शब्द आहे, मूळचं अनेक वचन मुळे होतं, मुळे. कावळे, कावळा, कावळे हे अनेक वचन आहे. मूळचं अनेक वचन मुळे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तळा, तळे, तळी. तळे या शब्दाचं अनेक वचन तळी. या ठिकाणी तळे या शब्दाचं अनेक वचन तळी होतं या ठिकाणी. यानंतर तर या ठिकाणी आता बघा, मूळ हा शब्द पण एकवचनी वाटत आहे. आणि मडकी हा जो शब्द आहे तो मडकेचं मडके. आता उदाहरणामध्ये आपण हा शब्द पाहिला, मडके. मडके आणि मडके हे दोन्ही पण शब्द एकवचनीच आहे. ते म्हणजे याचा अनेक वचन होत नाहीये. म्हणजे मडकी पण शब्द येऊ शकतो आणि मूळ पण येऊ शकतो. म्हणजे हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज वाटत आहे. ओके. पुढे बघा 11वा प्रश्न, किती सुंदर देखावा आहे हा. उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. बरोबर आहे. किती सुंदर देखावा आहे हा. गळा काढणे, मोठ्याने रडणे, बरोबर आहे. फस्त करणे, खाऊन संपणे, बरोबर आहे. धूम ठोकणे, पळून जाणे, बरोबर आहे. चेहरा खुलणे, नाराज होणे नाही. चेहरा खुलणे म्हणजे आनंदित होणे. चेहरा खुलणे म्हणजे काय होणे? आनंदित होणे या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे ते 4था. प्रश्न क्रमांक 13वा बघा. या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी अशा पद्धतीचा प्रश्न आहे. वासरात लंगडी गाय शहाणी ह्याची म्हण आहे, लिहून घ्या. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. पुढे 14वा प्रश्न, नपुंसकलिंगी शब्द ओळखा. आता पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पुल्लिंग म्हणलं की कोणतं? तो वापरायचं. स्त्रीलिंग म्हणलं की का वापरायचं? ती वापरायचं. नपुंसकलिंगी म्हणलं की का वापरायचं? ते वापरायचं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ती पाटी, ती वही, तो चंद्र, ते आकाश, ते आकाश. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येतो? 4था येतो. पर्याय क्रमांक 4था. 15वा प्रश्न, ध्यानी मणी. ध्यानी मणी. पुढे आता 16 ते 18 म्हणजे 3 प्रश्न एकमेकावर आधारित आहेत. 16 पासून 18 पर्यंत आपण 3ही प्रश्न अगोदर वाचूया. आज राणीची बाग मुलांनी टिंबटिंब होती. निमित्त होते टिंबटिंब.
बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज बालमेळाव्यात टिंबटिंब करण्याचे ठरवले. म्हणजे बालदिन होता आणि बालमेळावा होता. म्हणजे आज राणीची बाग मुलांनी का झाली होती? आनंदी, खेळत, दुःखी, गजबजली होती. निमित्त होते बालमेळाव्याचे. मग कारण ते 18व्या प्रश्नामध्ये दिलेला आहे बालमेळावा. बरोबर आहे, 18व्या प्रश्नामध्येच दिलेला आहे बालमेळावा. आणि बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज बालमेळाव्यात काय केली? रडणे, त्रास, धमाल केली. धमाल करण्याचे ठरवले. बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 19वा. पुढीलपैकी शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची योग्य जोडी ओळखा. याची योग्य जोडी ओळखा या ठिकाणी. बघा, अरण्याचा राजा वनराज, अगदी बरोबर आहे. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी, अगदी बरोबर आहे. अरण्याची शोभा वनश्री, बरोबर आहे. दररोज प्रसिद्ध होणारे दिनक्रम दिलेला आहे, परंतु याला दैनिक म्हणतात. काय म्हणतात? दैनिक असं म्हटलं जातं. दैनिक, बरोबर आहे. दिनक्रम म्हणजे दिवसभरात जे काही आपण दिवसभराचा जो क्रम आहे, काय काय करणार आहोत, त्याला दिनक्रम असं म्हटलं जातं. परंतु दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक म्हणजे वर्तमानपत्राचा विचारला जातो या ठिकाणी. 7 दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक, त्याच्यानंतर 6 महिन्याला षण्मासिक, त्याच्यानंतर 1 वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक, अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न, नारळाचा ढीग साधूचा जथा. 14वे रत्न म्हणजे काय? मार. 14वे रत्न म्हणजे काय? मार. म्हणजे बघा, खूप सोपे प्रश्न आहेत. अशीच प्रश्नपत्रिका यावर्षी पण येणार आहे, तरी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पेपर सोडवायला पाहिजे. 22वा प्रश्न, ऑपरेशन म्हणजे काय? शस्त्रक्रिया. श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेला आहे. बालिका दिन 3 जानेवारी. बालिका दिन 3 जानेवारी या ठिकाणी. पुढे, सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? सिंधुदुर्ग किल्ला मालवण तालुक्यात आहे. तर यानंतर गणित बघूया आपण. 26वा प्रश्न या ठिकाणी. तर बघा, 26वा प्रश्न काय आहे? 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत जास्तीत जास्त वेळा येणारा अंक कोणता? म्हणजे आपल्याला जे प्रकरण आहे 1 ते 100 अंकावरील प्रश्न, त्यावरील आधारित हा प्रश्न आहे. तर यामध्ये आता बघा, 3 हा अंक, 2 हा अंक, 1 हा अंक आणि 0 हा अंक. तर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. आणि 2 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. प्रत्येकी किती वेळा येतात? 20 वेळा येतात. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 21. म्हणजे 1. कोणता अंक येतो? 1. पुढचा प्रश्न, 90,009 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता 90,009 ही 9,009 आहे. हे 90,000 असेल, परंतु 90,009 या ठिकाणी बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बरोबर आहे. म्हणजे 90,009 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे 90,009 मध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. तर पुढील मांडणीत तयार होणारी संख्या कोणती या ठिकाणी असा प्रश्न आहे. तर 70,000 मध्ये अगोदर 600 मिसळूया. म्हणजे 70 70 70 कुठं आहे? पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय. त्याच्यानंतर 645 म्हणजे पर्याय क्रमांक 1. खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही बेरीज करून पाहू शकता. ओके, 645 या ठिकाणी. तर उतरत्या क्रमाने लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? उतरत्या क्रमाने लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर. आता उतरत्या क्रमाने लावत असताना सुरुवातीला मोठी संख्या घ्यावी लागेल. बरोबर आहे. आता मोठी संख्या कोणती आहे ह्याच्यामध्ये? 5,345 आणि 5,543. म्हणजे 5 ही 1 नंबरला. किती नंबरला? 1 नंबरला. ही 2 नंबरला.
त्याच्यानंतर ही 3 नंबरला आणि ही 4 नंबरला. तर तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? 4530. तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? 4530 येईल. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 6913 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होते? मोठ्यात मोठी म्हणजे आता सुरुवातीला मोठा अंक कोणता? 9, पुन्हा 6, पुन्हा 3, नंतर 1. म्हणजे मोठ्यात मोठे म्हणल्यामुळे मोठ्याकडून लहानाकडे. 9631 पर्याय क्रमांक चौथा. 1 ते 50 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 मध्ये बघा, आता 1 ते 50 मध्ये 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर 23, 23 झाल्यानंतर 29, 31, 37, 41, 43, 47. अशा पद्धतीने किती झाल्या बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे अशा पद्धतीनं 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 15 मूळ संख्या आहेत. पुढे 32वा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर पुढीलपैकी कोणत्या प्रश्नाचे उत्तर विषम संख्या असेल? उपदिशा किती? उपदिशा किती आहेत? 4. उपदिशा 4 आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. पंख्याची पाती किती? आता पंख्याची पाती किती असतात? 3 असतात. पंख्याची पाती किती असतात? 3 असतात. आठवड्याचे वार किती? 7 असतात. आणि उशीला कोपरे किती? उशीला कोपरे 4. बरोबर आहे. म्हणजे 3 व 7. म्हणजे या ठिकाणी ब व क. ब व क कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक चौथ्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक चौथ्यामध्ये आहे या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. पुढचा प्रश्न बघा. 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? तर 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? आता 4 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती? 4 अंकी लहानात लहान समसंख्या 1 0 0 0 ही 4 अंकी लहानात लहान समसंख्या झाली. आणि 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9 9 9 9 9. ओके. यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. 9 9 9 9 1 10 10 ला 0 हाताला 1 9 1 10 म्हणजे 100 999. म्हणजे पर्याय क्रमांक काय आला? पहिला आला या ठिकाणी. पुढे 34वा प्रश्न. 800 गुणिले 3 काय? तर त्याचं उत्तर 24,000 येतं. म्हणजे आता 3च्या पुढे काय येतं? एकक, दशक, शतक, हजार हे आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी काय करायचं? या 24,000ला 800 म्हणजे 8च्या पुढे शतक म्हणजे 2 शून्य वापरायचे. ही 2 शून्य कटवले. 8 त्रिक 24 म्हणजे या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी 0 0 2 कटले आणि 8 त्रिक 24 म्हणजे 30 आलं. म्हणजे 3 दशक. बरोबर आहे. म्हणजे 3 दशक केलं तर काय येईल? उत्तर 30 येईल. 8:45 म्हणजे किती? बघा 8:45 म्हणजे किती? तर 8:45 म्हणजे 8 आणि पाऊण, 9 आणि अर्धा, 9 आणि पाऊण, 9 आणि पाव. हे 9 तर येणारच नाही. बरोबर आहे. म्हणजे 8 आणि पाऊण येणार. 8:45 म्हणजे 8 आणि पाऊण. पुढचा प्रश्न. 3 तास आणि 30 मिनिटे. आता 3 तास आणि 30 मिनिटे एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 3 तासाचे किती झाले? 60 गुणिले 3 बरोबर 180 झाले.
आणि वरचे 30 मिनिटे म्हणजे 180 मध्ये 30 मिसळलं तर 210. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल या ठिकाणी? 210 येईल. ओके. पुढचा प्रश्न. चिन्मय सकाळी 8:30 अभ्यासाला बसला व 10:45 उठला तर किती वेळ अभ्यास केला? आता 8:30 पासून आपण 10:45 पर्यंत जायचं आहे. आपण बघा 8:30 या ठिकाणी ही 8:30, 9:30 आणि 10:30. हा 1 तास, हा 2 तास, बरोबर आहे. म्हणजे 2 तास आणि वरचे किती मिनिटाचं? 10:30 पासून 10:45 म्हणजे वरचे 15 मिनिटं. म्हणजे या ठिकाणी 2 तास 15 मिनिटं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. पुढे 38 नंबर. मध्यान्नोत्तर या शब्दाचा अर्थ काय? मध्यान्नोत्तर आणि मध्यान्हपूर्व म्हणजे काय? दुपारी 12च्या नंतर हे मध्यान्नोत्तर झालं आणि 12च्या अगोदर ही मध्यान्हपूर्व झालं. लक्षात ठेवा. इकडं मध्यान्नोत्तर आणि मध्यान्हपूर्व ही 12च्या नंतर आणि अगोदर ही 2 गोष्टी लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके. मग मध्यान्नोत्तर 3:30 म्हणजे 24 तासी घड्याळातला जर विचारला तर पहिल्या ही 3 जे आहे, हे पहिले जे 3 जे आहे त्या 3 मध्ये 12 मिसळायची. म्हणजे 12 आणि 3 किती? 15:30 मिनिटे. 15:30 म्हणजे सुरुवातीला किती वाजून कोणताही अंक बघा. उदाहरणामध्ये 4 वाजले तर 24 तासी घड्याळामध्ये 12 आणि 4 16. 8 वाजलेत 12 आणि 8 20 24 तासी घड्याळामध्ये. हे लक्षात ठेवा. तर 13,000 मिली बरोबर किती लिटर या ठिकाणी? ही किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लिटरचं रूपांतर, मिलीचं रूपांतर लिटरमध्ये करायचं आहे. मिलीचं रूपांतर लिटरमध्ये करायचं आहे. बघा ही किलो, हेक्टो, डेका, ही मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. म्हणजे आपल्याला ही मिलीचं रूपांतर इथं लिटरमध्ये करायचं आहे. म्हणजे 1, 2 आणि ही 3. म्हणजे या ठिकाणी 3 शून्य याचे निघून जातात. म्हणजे 3 शून्य निघून गेले म्हणजे पर्याय क्रमांक 3. 5.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात तर 5.5 किलोमीटर म्हणजे 5500. पुढचा प्रश्न. सर्वात लहान अपूर्णांक. बघा हे दोन्ही प्रश्न बघा. हे दोन्ही प्रश्न एक नियम आहे. छेद समान असताना आणि अंश समान असताना. छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान व ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आणि अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. ज्याचा अंश मोठा तो छेद मोठा तो लहान. आता यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मग मोठा छेद कोणाचा आहे? 2/9 आहे. म्हणजे हे झाले याचं उत्तर. आणि याचा उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला. मग आधी सुरुवातीला मोठी संख्या घ्यावी लागेल. ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणजे 7/4 1 नंबरला येईल, 5/4 2 नंबरला येईल आणि 3/4 3 नंबरला येईल. म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर 3/4 आला. 45,402 45,402 भागिले 6. 6 7 42, 3 उरले, 6 5 30, 4 उरले, 6 7 42, 3 उरले, 6 5 30, 4 उरले, पुन्हा 6 6 36, 4 उरले, पुन्हा 6 7 42 म्हणजे 7567. पर्याय क्रमांक 4 7567 या ठिकाणी. 44वा प्रश्न बघा. छेद समान असताना फक्त अंशाची बेरीज वजाबाकी केली जाते. 25 32 मधून 25 गेले, 7 राहिले म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता आपल्याला ह्याची बेरीज करायची आहे. आता बेरीज करत असताना बघा, आता आपण अशा पद्धतीने लिहूया. 5 35
आणि 4×45. चला बेरीज करा. 5 आणि 5 10 0, हात चाला 1, 3 आणि 4 7 आणि 8, 5 आणि 4 9, म्हणजे 9:80 मिनिटाचा आहे. परंतु लक्षात घ्या एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. आता इकडे 80 मिनिट झालेला आहे, म्हणजे ह्याच्यातले 1 तास म्हणजे 60 मिनिटं 1 तास वजा केला आणि ह्याच्यामध्ये ॲड केला 1, म्हणजे 9 ने किती झालं या ठिकाणी 10 झालं. आणि इथं उरले किती 20, म्हणजे 10 तास 20 मिनिटं. 10 तास 20 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक 4. 5,750 रुपये 10 जणांना समान वाटायचे आहेत. 5,750 रुपये 10 जणांना समान वाटायचे असल्यास प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील. समान शब्द आला म्हणजे आपल्याला काय करावं लागतो, भागाकार करावा लागतो. मग 10 न भागल्यानंतर 0 0 कटलं, 575 उत्तर आलं. पुढे रोहित जवळ 100 रुपयाच्या 9 नोटा, 50 रुपयाच्या 5 नोटा, 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत. रोहित जवळ एकूण रुपये किती. 100 ने 9 ला गुणायचे 900. 50 ने 5 ला गुणायचं 250 आणि 10 ने 3 ला गुणायचं 30. 0 5 आणि 3 8, 9 2 11, म्हणजे सर्व मिळून किती झाले 1180 रुपये. पुढचा प्रश्न 15,500 आणि 750. 15,500 कसं लिहितात 15,500 आणि 750 कसं लिहिलं जातं 675 ला 750 असं लिहिलं जातं. म्हणजे 5 7 5 आणि 6 11 ला 1, हात चाला 1, 5 आणि 1 6 आणि 1 ला 1, म्हणजे 16,175 पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं. पुढे कोणत्याही संख्येला 0 न गुणला असता उत्तर 0च येतं. पुढचा प्रश्न 50वा. मानसीकडे 33 फुले आहेत. ती सर्व फुले कितीच्या गटात ठेवल्यास फुलाचे समान भाग होऊन एकही फुल शिल्लक राहणार नाही. म्हणजे समान एकही फुल शिल्लक राहणार नाही या ठिकाणी. म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ काय होतो माहित आहे का, की एकही फुल शिल्लक राहणार नाही म्हणजे 33चे कितीच्या गटात ठेवल्यास त्या फुलाचे समान भाग होतील या ठिकाणी. एकही फुल शिल्लक राहणार नाही. तर या ठिकाणी मानसीकडे 33 फुले आहेत. तर ती सर्व फुले कितीच्या गटात ठेवल्यास फुलाचे समान भाग होऊन एकही फुल शिल्लक राहणार नाही. आता एकही फुल शिल्लक राहणार नाही याचा अर्थ काय असतो, की त्या संख्येने 33ला भाग गेला पाहिजे. आपण असा पण विचार करू शकतो. तर पर्याय क्रमांक 2मध्ये 1 न भाग जातो, 3 न भाग जातो आणि 11 ने भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न. रामरावच्या बागेत 550 आंब्याची झाडे म्हणजे 550, 750, 725, 450, 375 व उरलेली झाडे सागाची आहेत. म्हणजे अगोदर आपण किती झाडं झाले ते बघूया. 5 आणि 5 10 10 ला 0, हात चाला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 ला 5, हात चाला 1, 5 आणि 7 12 आणि 3 15 आणि 1 16, 1650. एकूण झाडं किती आहेत 2000. मग 2000 मधून 1650 का करावं लागेल आपल्याला, वजा करावं लागेल. 10 मधून 5 गेले 5 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले, म्हणजे उरले किती झाडं 350. म्हणजे उरलेली झाडं सागाची, म्हणजे 350 झाडं कशाची आहेत सागाची आहेत. पुढचा प्रश्न. रेखांकित भागाचा अपूर्णांक लिहा. आता या ठिकाणी रेखांकित भागाचा अपूर्णांक म्हणजे एकूण किती भाग केले ते छेदामध्ये असतं. आता एकूण किती भाग केलेत बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे एकूण भाग छेदामध्ये. आणि किती भाग रंगवलेत 3 भाग रंगवलेत, म्हणजे 3/12 पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. 16.25 हा अपूर्णांक कोणत्या पद्धतीने लिहावा लागतो.
आता 16.25 म्हणजे काय, तर 16 म्हणजे काय, 25/100. 16 म्हणजे 25/100 म्हणजेच 1/4 म्हणजे 16.1/4. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, माधव व मानसीने एका टाकीतील अनुक्रमे 207 व 307 भाग पाण्याने भरला, तर दोघींनी मिळून किती पाणी भरले, तर ह्या दोघांची बेरीज करायची. बेरीज करत असताना छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज करायची. 2 आणि 3 5, 5/7 उत्तर. 3/5 या अपूर्णांकाचा छेद 35 करण्यासाठी त्यास कितीने गुणावं लागेल. अपूर्णांकाचा छेद 35 करायचा आहे तर त्याला 7 न गुणावं लागेल. आता छेदाला इथं काय दिलं, तसं दिलं नाही की अपूर्णांक छेद कितीनं गुणावं लागेल, त्याला कितीनं गुणावं लागेल, 7 न गुणावं लागेल. 5 × 35. एका दूध पिशवीत 500 मिली दूध असल्यास 9 लिटर दूध विकत घेण्यासाठी 500 मिली प्रमाणे किती दूध पिशव्या लागतील. म्हणजे या ठिकाणी एका पिशवीची क्षमता आहे 500 मिलीची, म्हणजे 9 लिटर, म्हणजे 9 लिटर एका लिटर, 9 लिटर म्हणजेच 9000 मिली झालं. आणि त्याला 500 न का करायचं, भाग घालायचं, म्हणजे किती 95, 18/95. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं ह्याचं, 18. राजूने 5.5 सेंटीमीटर लांबीची रेघ काढली, नंतर तीच रेघ 3.5 सेंटीमीटरने वाढवली, तर आता त्याची रेघची लांबी किती. बघा, या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर आहे. बेरीज करायची. 5.5 म्हणजे 5.50 आणि 3.5 म्हणजे 3.50. बेरीज केली. 0, 5 आणि 5 10 ला 0 हाताला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे काय झाली, 9 सेंटीमीटर झाली. पुढचा प्रश्न, आकृतीची परिमिती. कशाची आकृती आहे, आयताची. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर आहे. तर 2 कंसात लांबी 12 अधिक रुंदी 5 बरोबर 2 गुणिले 17, म्हणजे 17 दोन्ही उत्तर किती आलं, 34. पर्याय क्रमांक 3. 59वा प्रश्न बघा. 9 तारखेनंतर 8 दिवसांनी राधा प्रवासाला निघणार आहे, तर राधा प्रवासाला किती तारखेला निघणार आहे. आता 9 तारखेनंतर 8 दिवसांनी म्हणल्यानंतर बघा, म्हणजे 10 पासून 8 दिवस मोजायची. बरोबर आहे. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, म्हणजे डायरेक्ट आपण 9, 8, 17 अशा ठिकाणी तुम्ही बेरीज करू शकता. 9, 8, 17. फेब्रुवारी 2024 मध्ये लीप वर्ष आहे. बघा, हे ज्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष. दररोज 1 लिटर दूध घेतले तर किती मिलीलिटर दूध घ्यावे लागेल. किती मिलीलिटर दूध घ्यावे लागेल या ठिकाणी. 1 लिटर दूध. 1 लिटर दूध म्हणजे किती झालं, 29 दिवस असतात, म्हणजे 29 लिटर झालं. म्हणजेच एका लिटरमध्ये 1000 मिली, तर याचं उत्तर काय आलं, 29,000 मिलीलिटर. 29,000 मिलीलिटर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 3,000 रुपये. 500च्या 6 नोटा, योग्य पर्याय निवडा. बरोबर आहे. 500च्या 6 नोटा म्हणजे 3,000. 200च्या 15 नोटा हे पण बरोबर आहे. 100च्या 30 नोटा हे पण बरोबर आहे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर. म्हणजे कधी पण एखादा प्रश्न दिल्यानंतर आपण संपूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय पर्याय गोल करायचा नाही. बरोबर आहे. पर्याय गोल करायचा नाही या ठिकाणी. तर एक रिम. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया. तर 1 रिम म्हणजे किती कागद. तर 1 रिम म्हणजे 480 कागद. ओके. पुढचा प्रश्न बघा. रोशनने 1500 रुपयाला एक सायकल खरेदी केली. दुरुस्तीसाठी त्याने 500 रुपये खर्च केले. कधी पण लक्षात ठेवायचं की खरेदी किंमत म्हणजे एखादी वस्तू घेतल्यानंतर तिचा दुरुस्ती खर्च असेल, तिचा वाहतूक खर्च असेल,
ही सर्व खरेदी किमतीमध्येच येतो. म्हणजे या ठिकाणी 1500 आणि 500 ही खरेदी किंमत, म्हणजे 2000 रुपये खरेदी किंमत. म्हणजे 2000ची वस्तू त्यांनी किती रुपयाला विकलेली आहे? 2800 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे यांना 2000 रुपयावर 800 रुपये या ठिकाणी नफा झालेला आहे. तर या ठिकाणी फक्त नफाच काढा म्हटलेला आहे. समजा त्यांनी शेकडा नफा काढा म्हटलं असतं तर गुणिले 100 करावं लागलं असतं, पण त्याची इथं काय विचारलेलं नाही. म्हणजे नफा किती झालेला आहे त्यांना? 800 रुपये नफा झालेला आहे. पुढे 64वा प्रश्न. एका फळवाल्याने 4 डझन चिकू 192ला खरेदी केले. ते चिकू त्याने प्रति डझन 60 रुपयाला विकले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा? 4 डझन चिकू 192ला खरेदी केली, बरोबर आहे. आणि आता इथं या ठिकाणी बघा, आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. एका डझनाचे काढून करू शकतो किंवा ते चिकू प्रति डझन 60 रुपयाला विकले. म्हणजे 4 डझनाचे किती झाले? प्रति डझन 60 म्हणजे 4 डझनाचे 240 झाले. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 192 रुपये. आणि विक्री किंमत किती झाली? 240 रुपये. 240 मधून 192, मराठी इंग्रजी 192 या ठिकाणी का करायचं आहे? वजा करायचं आहे. 10 मधून 2 गेले 8 राहिले, 3 13 मधून 9 गेले 4 राहिले, या ठिकाणी 1 मधून 1 गेले 0. म्हणजे 48 रुपये घेतलं कितीला? 192ला. विकलं कितीला? 240ला. म्हणजे या ठिकाणी 48 रुपये काय झाला? नफा झाला. 48 रुपये नफा झाला. किती व्यास दाखवले आहेत? व्यास म्हणजे काय? तर व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी व वर्तुळावरील कोणतीही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे व्यास होय. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेली पाहिजे. मग वर्तुळाच्या केंद्रबिंदू जाणारी वर्तुळावरील 2 बिंदू, ही वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे व्यास होय. ही 1, ही 2, ही 3. तर या ठिकाणी 3 दिसत आहेत. ओके, ही 1, ही 2 आणि ही 3. म्हणजे 65चं पहिलं. पुढे घनाला किती पृष्ठे असतात? घनाला 6 पृष्ठे असतात. पुढचा प्रश्न. 4 वाजता घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन होतो? तर या ठिकाणी बघा, 4 वाजता म्हणजे उदाहरणामध्ये हे घड्याळ आहे आणि घड्याळामध्ये 4 वाजता 1 2 3, 4 वाजता तास काटा, 4 मिनिट काटा अशा पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक 2 काट्यामध्ये 30 अंशाचं माप असतं. 30 30 30 30. म्हणजे या ठिकाणी कितीच झालं? 30 चोक 120. म्हणजे हा विशाल कोन असतो. काय असतो? विशाल कोन असतो. विशाल कोन. 68 नंबर. वर्तुळाच्या फक्त अंतर्भागात असलेले बिंदू. फक्त अंतर्भागात म्हणजे STR, RST. पुढचा प्रश्न 69. एका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे. एका आयताची रुंदी त्या चौरसाच्या बाजूच्या लांबी एवढी आहे. बाजूच्या लांबी एवढी आहे व लांबी चौरसाच्या बाजूच्या लांबीच्या दुप्पट आहे. तर आयताची परिमिती किती? बघा, चौरसाची परिमिती 60 झाली. आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. या ठिकाणी परिमिती 60 आहे, बरोबर 4 गुणिले बाजू. म्हणजे 4 ने याला काय करावं लागेल? भाग घालावं लागेल. किती चोक 60? 15 चोक 60. म्हणजे या ठिकाणी 60ला 15 ने भाग घालायचं. म्हणजे 4 ने 60ला भागलं किती आलं? 15. म्हणजे बाजू किती आली? 15 आली. मग त्यानं काय म्हटलेलं आहे बघा, एका आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या लांबी एवढी आहे. मग चौरसाची बाजू किती झाली? 15. म्हणजे ही झाली त्या आयताची रुंदी झाली. आणि लांबी चौरसाच्या बाजूच्या लांबीच्या दुप्पट ही झाली लांबी. तर आता आयताची परिमिती किती? मग 30 आणि 15 लक्षात ठेवा. 2 कंसात 30 अधिक 15. 30 आणि 15 45 गुणिले 2 बरोबर 45 दुनी 90. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 90 सेमी आलेलं आहे. 70.
त्रिकोणाला कडा किंवा कोपरे नसतात. बरोबर आहे. गोलला कडा किंवा कोपरे नसतात. या ठिकाणी गोलला कडा किंवा कोपरे नसतात. पुढचा प्रश्न बघा. तर हे प्रमाण दिलेलं आहे, या प्रमाणाकडे लक्ष ठेवायचं. आणि यावरती 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा या ठिकाणी दोन्ही प्रश्न. वरील चित्रलेखात खेळ खेळणारे एकूण किती विद्यार्थी. आता आपण सगळेच मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे 15 का करायचं, या 10ला गुणायचं. 15 आणि 10 150 या ठिकाणी. बरोबर आहे. फुटबॉल खेळणाऱ्यापेक्षा क्रिकेट खेळणाऱ्याची संख्या कितीने जास्त किंवा कमी आहे. आता फुटबॉलचे किती आहेत बघा. 10 चौक 40 आहेत. 10 चौक 40 आहेत. आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत. 60 आहेत. म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे फुटबॉल खेळणाऱ्यापेक्षा क्रिकेट खेळणाऱ्याची संख्या 20ने जास्त आहे. कितने जास्त आहे. 20ने जास्त आहे या ठिकाणी. 73 नंबर प्रश्न. सुरुवातीला 2 असे गोल आहेत काळे ठिपके, पुन्हा 4, पुन्हा 8. म्हणजे 2चे दुप्पट 4, 4चे दुप्पट 8, 8चे दुप्पट 16, 8चे दुप्पट 16 या ठिकाणी. अरे 2 1 2 3 4 1 2 3 4 5 6 बेग बे बे 2 4 बेत्रिक 6 अशा पद्धतीने दिलेला आहे. बे 1 बे 2चा जो पाडा आहे त्या पाडा दिलेला आहे. 2 4 6 मग 8 येणार. मग 8 म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. 74 नंबर. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. तर या ठिकाणी ह्या तिघाची बेरीज करा. 2 2 4 आणि 5, 5चा वर्ग 25. इथं या ठिकाणी 3 2 5 आणि 6, 6चा वर्ग 36, 4 आणि 3 7, 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 49. आणि शेवटचा प्रश्न सममित म्हणजे काय. तर ज्याचे समान भाग करता येतात, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःहून सोडवायचं आहे. अशा प्रकारची अतिशय सोपी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच प्रश्नपत्रिकेचा उद्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. सर्वांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.